नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी सध्या महाराष्ट्रातील चर्चेचा विषय बनलेला आहे। खरं तर महादेवीला परत नांदणी मठात आणावी ही जनसामान्यांची भावना आहे। खरं तर ही जनसामान्यांची भावना अधिक तीव्र होत चाललेली आहे। मात्र या संदर्भात राजू शेट्टी जे आहे ते दुटप्पीपणाची भूमिका घेत आहेत असा थेट आरोप जो आहे तो भाऊसाहेब आंधळकर यांनी केला आहे। सध्या भाऊसाहेब आंधळकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर महादेवीला परत नांदणी मठामध्ये आणावी ही जनसामान्यांची भावना आहे। त्या संदर्भात आपण बघतोय की प्रत्येक जण आहे तो भावनिक होताना आपल्याला दिसत आहे। मात्र या संदर्भात राजू शेट्टी सुद्धा आंदोलन करतात। मात्र तुम्ही राजू शेट्टीवरती थेट आरोप करतायत की राजू शेट्टी हे दुटप्पीपणाची भूमिका घेत आहेत। त्याचं कारण असं आहे, जनसामान्याच्या भावनेचा आदर करून ज्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये जलकट्टू या ठिकाणी 14 सालापासून 17, 18 आणि 23 सालापर्यंत संघर्ष शासनाला करावा लागला। हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत अमेंडमेंट कायद्यामध्ये कायदा केला तरी तो रद्द केला गेला आणि त्यानंतर 23ला निकाल तो खेळ म्हणून या ठिकाणी स्पोर्ट्स म्हणून झाला। त्यानंतर बैलगाडा शर्यत आणि त्यांचं जलकट्टू संदर्भातले निर्णय आणि ओपन झालं। त्याप्रमाणे आमचं म्हणणं आहे की ही कायद्याची लढाई आहे। यामध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या घटनेनं कायद्यानं दिलेला तो ही आदेश आहे। त्या आदेशाचं पालन करणं सगळ्यांचं काम आहे आणि मग ते करत असताना या ठिकाणी 28 जुलै दिवशी या ठिकाणी वनतारा या ठिकाणी हत्तीनीला पाठवण्यात आलं। जन आक्रोश, घराघरामध्ये माणसं रडली। आजही काही लोक जेवण करत नाहीत। सगळ्याची नाळ त्या ठिकाणी त्या हत्तीनीशी जोडली गेलेली होती। 743च्या पुढं त्या ठिकाणी मठाला या ठिकाणी भाविकांची ही आस्था श्रद्धा आहे आणि जैन बांधव हा भगवान महावीरांच्या अहिंसा परमोधर्म या दृष्टिकोनातून चालणारा समाज त्या हत्तीनीला पालनपोषण करत असताना या ठिकाणी घेऊन गेलेला आहे आणि त्या दृष्टीनं 2017ला काही थोडी वाईट घटना डिसेंबरमध्ये घडली। त्यानंतर राजू शेट्टी तेव्हा खासदार होते। हे जे आंदोलन आत्ता करतायत त्याच आंदोलनकर्त्यांनी 2018 एप्रिलमध्ये या ठिकाणी वन खात्याला मठानी विनंती केल्यानं या ठिकाणी पत्र दिलं आहे की या महादेवी उर्फ माधुरी हिला 20 वर्ष आम्ही चांगलं सांभाळलेलं आहे आणि वयोमानाप्रमाणे किंवा तिला तिची शुश्रूषा करण्याकरता जो माऊस या ठिकाणी लागतो तो इथं उपलब्ध नाही आणि त्या दृष्टिकोनातनं हिला तुम्ही घेऊन जावं, तुम्ही ते त्या ठिकाणी पालनपोषण करावं असं धडधडीत त्यांचं पत्र आहे। याचा अर्थ आमच्या माधुरीची वाटचाल या वनतारापर्यंत होण्याला सुरुवात 2018 सालापासून राजू शेट्टीच्या पत्रापासून झालेलं आहे। कारण 2017ला तो प्रकार घडला, 18ला राजू शेट्टीचं पत्र आहे। 20 साली या ठिकाणी पेटाचे काही लोक तुम्ही पोस्ट करताय त्या ठिकाणी तुमच्या पेजवरती पेटाचे लोक तुम्हाला भेटायला आले। याचा अर्थ काय? 17, 18, 19, 20 3-4 वर्ष तुमच्याशी म्हणजे पेटाच्या नजरेमध्ये आमची माधुरी आणण्याचं काम तुम्ही केलं। तुम्ही पत्र दिलं आणि त्यानंतर ह्याला सुरुवात झाली, त्याला विलंब लागला। त्यांनी त्यांचं काय असेल त्याप्रमाणे या ठिकाणी रिपोर्ट्स हायकोर्टला दाखल केले कुणी पेटाने आणि त्या पद्धतीनं 23ला काही दुर्दैवी हे घटना गेली। स्टेटच्या बाहेर हत्तीने गेल्यामुळे तिथं काही प्रॉब्लेम झाला। त्यामुळं याचा अर्थ मला असं म्हणायचं, एक माझे पोलीस अधिकारी या नात्यानं तुमच्या पत्रामुळे ह्याला सुरुवात झाली आणि तुम्हीच आज बोंबाबोंब करताय, तुम्हीच आज आरडाओरड करताय, तुम्हीच मोर्चे काढताय आणि मोर्चे सुद्धा कधी काढता? तुमचा जो हेतू आहे तो आम्हाला एक माझी पोलीस अधिकारी या नात्यानं संशयास्पद वाटतो। रविवारी सुट्टी कलेक्टर ऑफिसला असते, पहाटे 4ला तुम्ही मोर्चा काढताय 45 किलोमीटरचा आणि तुम्ही स्वतः फक्त महादेवीचा काय टी-शर्ट या ठिकाणी महादेवीचा घालता, बाकीच्याला त्या ठिकाणी बाकीचा टी-शर्ट आम्हाला तर दिसले नाही। आणि मग हे कशा करता सोंग चाल? तुम्हाला माहिती आहे, तुम्ही खासदार होता, तुम्हाला माहिती आहे हा राजकीय लढा नाही, हा कायद्याच्या चौकटीत बसून सोडवण्याचा लढा आहे। मग जनसामान्याच्या भावनाला तुम्ही आम्ही जैन बांधवांच्या, जैन मुनींच्या आणि ह्याच्या काय म्हणतात भावना ज्या आस्था आहेत त्या पिढ्यानपिढ्या 1300 वर्षापासूनची ती परंपरा आहे आणि त्या परंपरेसाठी आमचं असं म्हणणं आहे या ठिकाणी आत्ता सरकारसुद्धा पॉझिटिव्ह आहे। माननीय फडणवीस साहेब आहेत, माझे एकनाथजी शिंदे साहेब आहेत, अजितदादा पवार साहेब आहेत। हे तो हत्तीन परत आली पाहिजे। माझ्या जैन बांधवाच्या किंवा जन आक्रोशाच्या पुढं त्यांची नाळ जनतेशी जोडलेली आहे। राजकारण ते करत नाहीत,
त्यांनी मिटिंग घेतली, सगळ्याला बोलवलं आणि त्यामध्ये सांगितलंय, वनताराला आज सकाळचा आत्ता व्हिडिओ बघा, त्याला बोलवलंय, त्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन घ्यायचं काहीच कारण नाही, त्यांनी कस्टडी आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे घेतलेले आहे, त्यामुळे ते द्यायचा विषयच नाही. त्याप्रमाणे मुंबई आपलं उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयात या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल मठातर्फे करण्यात येणार. महाराष्ट्र शासन त्यामध्ये पार्टी होईल, त्याचप्रमाणे वनताराचा स्टे मागवला जाईल आणि त्या पद्धतीनं आपली जी माधुरी आहे ती परत नांदणी मठामध्ये आणली जाईल. याला अवधी वगैरे अमकं तमकं लागू शकतं, तोपर्यंत फक्त श्रेय घेण्यासाठी. कारण 19ला राजू शेट्टी हारलेले आहेत, 24ला राजू शेट्टी हारलेले आहेत आणि जनाधार संपत चाललेलं हे नेतृत्व आहे. आणि या पद्धतीनं तुम्ही जर या ठिकाणी अशा लोकांच्या भावना भडकून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून मूळ प्रश्न कायद्यानं सुटत असताना तुम्ही जे हे बाकीचं जे चालू केलेलं आहे हे तुम्ही केवळ राजकारणासाठी. ठीक आहे, आपण बघू शकतोय की समजा नांदी गावाचे जे ग्रामस्थ आहेत त्यांची पण मागणी आहे की माधवी हत्तीला परत आणावं. सध्या राजू शेट्टी आहेत ते पण सुद्धा त्यासाठी आग्रही भूमिका आहेत. मात्र तुम्ही राजू शेट्टींना सॉफ्ट टार्गेट करताय? अजिबात नाही, टार्गेट करण्याचं कारणच नाही, माझी त्यांची कुठलीही दुश्मनी नाही. पण एक पोलीस अधिकारी माझी या नात्यानं माझ्या दृष्टिकोनातनं, तुम्ही पत्र दिल्यानंतर तिला हलवण्याची सुरुवात झाली, तुम्ही सुरुवात केलेली आहे, तुम्ही हिला घेऊन जा म्हटलेलं आहे, तुम्ही पत्र लेखी दिलेलं आहे वन खात्याला, आणि मग आज काय आरडाओरड करता तुम्ही? कारणीभूत त्या ठिकाणी पेटाबरोबर त्याच्याशी डिस्कशन अमकं तमकं मठाधिपतीला तुम्ही समजून सांगा असं पेटात तुम्हाला म्हणतंय. 20 साली 18ला पत्र, याचा अर्थ तुमचं कम्युनिकेशन त्या ठिकाणी चालू आहे. लोकांना किती तुम्ही वेड्यात काढायचा प्रश्न केला तरी तसा होणार नाही. आणि तर पुन्हा ते तुम्ही सांगता की 2 कोटी तवा देतो म्हणले होते, मग कुठं देणगी असेल काय असेल ते, हा पहिला का विषय आला नाही, आता कसा काय विषय आला? आणि तुमच्या लेखी पत्रामध्ये तुम्ही सांगता या ठिकाणी की बाबा तात्पुरता आम्ही घेऊन जा म्हटलं आणि सोय झाली की आम्ही आणू म्हटलं, असं पत्रामध्ये नाही आहे. यामुळं आमचा संशय या ठिकाणी संशय नाही, हा क्लिअर कट आमचा आरोप त्यांच्यावर आहे की तुम्ही याला सुरुवातीला घेऊन जाण्यामागं तुमचा हात आहे आणि तिला परत आणण्यासाठी कायद्याची लढाई लढा, त्यामध्ये सहभागी व्हा. लोकांना भावनिक करू नका. लोकांच्या जनसामान्याच्या भावना ती माघारी आलीच पाहिजे आणि आम्ही सुद्धा सर्व या ठिकाणी की ती माघारी आली पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. सध्या ज्या वनतारा संस्थेने माधवी हत्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला, याच्यामध्ये त्यांनी माधवी हत्तीची अगदी उत्तम प्रकारे देखभाल त्या ठिकाणी सुरू आहे, ती सुद्धा आनंदात आहे, अशा पद्धतीने एक पोस्ट केलेला होता. त्या संदर्भात जर आपण बोललो तर आमच्यावर वेगळे आरोप करू शकतील. आम्हाला असं म्हणायचं आहे, जर त्या ठिकाणी तेवढी व्यवस्था होऊ शकते तर आज मी त्या व्हिडिओमध्ये फडणवीस साहेब आणि बाकीचं त्या ठिकाणी वनताराचे CEO यांचं बघितलेलं आहे. त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आत्ता वनताराच्या सुविधा ज्या ठिकाणी आत्ता गुजरातमध्ये जामनगरमध्ये केल्या गेलेल्या आहेत त्या प्रकारच्या सुविधा छोट्या प्रमाणात का असाना आम्ही इकडं बॉर्डरवरती कर्नाटक, आंध्र आणि केरळ म्हणजे तुमचं महाराष्ट्र याच्या बॉर्डरवरती आम्ही करू शकतो, जेणे ज्या म्हणजे वनताराऐवजी ह्या माधुरीला या ठिकाणी आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा सुविधा देता येतील हे ते म्हणतायत. मग त्या सुविधा द्यायची जर म्हणजे ते शासनानं तयारी दाखवलेली आहे, गव्हर्नमेंटनं तयारी दाखवली, मग वनतारा सुद्धा त्यामध्ये मदत ही करतो म्हणतंय. वनताराच का, कुठलाही उद्योगपती करत असेल त्याच्याकडून ती सुविधा घ्यावी आणि त्या ठिकाणी तिचं पुनर्वसन या ठिकाणी हत्तींचं करण्यात यावं या दृष्टिकोनातनं पावलं उचलली गेली पाहिजे. खरं तर तुम्ही आता सध्या सत्ताधारी पक्षामधले आहात, शिवसेना शिंदे गटातले तुम्ही नेते आहात. हा सर्व राजकीय विषय पण म्हणजे सत्ताधारी पण कशा पद्धतीने पुढे मांडतायत किंवा एकंदरीतच किती दिवसामध्ये माधवी परत नांदवी गावामध्ये येईल असे काय सध्या चिन्ह आहेत? कायद्याच्या दृष्टिकोनातनं जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टामध्ये यामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी लागेल. पुनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर शासन न्यायालयसुद्धा या ठिकाणी ज्याप्रमाणे जलकडू उदाहरणं दिली जातील. तामिळनाडूमध्ये असं झालं होतं, मद्रास हायकोर्टने काय केलं होतं, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने काय केलं होतं, त्या पद्धतीने या ठिकाणी भूमिका प्रत्येकाच्या मांडल्या जातील. वनताराची भूमिका असेल, स्वामींच्या मठातनं याचिका असेल, शासनाकडून त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रिपोर्ट्स त्या ठिकाणी म्हणजे दिले जातील आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी ऑर्डर्स होतील आणि ही आपली माधुरी परत येईल. माझं तर म्हणणं आहे यामध्ये महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांनी अमेंडमेंट कायद्यांमध्ये कराव्या. आमच्या रूढी परंपरा आमच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत. या ठिकाणी बाकीचे सुद्धा बैलगाडा शर्यत आत्ता झाली त्याचप्रमाणे या ठिकाणी हलगटाच्या टकरी असतील, म्हणजे विषयांतर होत नाही पण टकरी सुद्धा त्या ठिकाणी आमच्या रूढी परंपरेनं पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे आणि त्यामुळं हे
काही ज्या बाबी आमच्या सांस्कृतिक आहेत, आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला आपल्या धर्माचं आचरण करण्याची मुभा घटनेनं दिलेली आहे. मग माझ्या धर्मामध्ये ज्या वस्तू लागतंय ते आम्हाला काय म्हणतात त्याला, त्याप्रमाणे आम्हाला अडचणी येऊ नये. पेटाचं जे आम्हाला जर काही त्रास होतोय किंवा काय असेल, त्यांचा सत्सदविवेक बुद्धी काय चांगला असेल, पण आम्हाला जो त्रास होतोय त्याच्यामधनं मार्ग शासनानं कायदा करून काढला पाहिजे. राजू शेट्टी हे दुटप्पीपणाची भूमिका घ्यायचा असा थेट आरोप पण तुम्ही त्यांच्यावरती करताय. त्याचबरोबर ती राजू शेट्टी यांना महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही फिरून देणार अशी सुद्धा आक्रमक भूमिका तुम्ही घेताय. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जनसामान्याच्या भावनेवरती राजकारणाचं आपलं हे त्यामध्ये षडयंत्र करून आपली रोजीरोटी त्या ठिकाणी ही करायचा प्रयत्न करू नका. आम्ही त्या सदभाव खोतबरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून सोलापूर जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये फिरलेलो आहोत. असे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या जवळचं बाजूला गेलेले आहेत, सदभाव खोतसारखे प्रामाणिक कार्यकर्ते. आणि तुम्ही या ठिकाणी आपलं जे गेलेला जनाधार आहे तो मिळवण्यासाठी तुम्ही जर लोकांना भावना भडकवत असाल आणि ह्या गोष्टीला कारणीभूत तुम्ही स्वतः आहात. हे म्हणजे ह्या त्रिवार काय म्हणतात, हा सूर्य हा जयद्रथ आहे. त्यामुळे तुमच्या पत्रानं ज्याची सुरुवात झाली, ज्याच्यामुळं आमची माधुरी त्या वनतारापर्यंत गेली, तिथं तुम्ही भावनेचा उद्रेक करून जर करत असाल तर तुम्हाला एक माजी पोलीस अधिकारी या नात्यानं या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही, हे वॉर्निंग आम्ही दिलेले आहे. माधवीला खरं तर वनतारामध्ये जाण्याला कारणीभूत राजू शेट्टी आहेत, कारण की 2018 साली त्यांनीच हे वन विभागाला पत्र दिलं होतं. या पत्राची दखल घेतच पेठांनी माधवीला वनतारामध्ये घेतला आहे. खरं तर आता राजू शेट्टी मात्र दुटप्पीपणाची भूमिका घेत आहेत. त्यांच्यामुळेच खरं तर जनसामान्यांच्या भावनेचा उद्रेक होत आहेत. अन्यथा खरं तर राजू शेट्टी यांना आम्ही महाराष्ट्रात फिरून देणार नाहीत अशी जो पवित्रता आहे तो भाऊसाहेब आंदळकर यांच्याकडून घेताना आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.